श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा 2025, 10 जुलै गुरुवार आहे. स्वामींचा वार आहे. या दिवशी आपण स्वामींची सेवा करतो, उपवास करतो. गुरुवारी आपण भरपूर काही स्वामींच्या सेवा करतो, काही उपाय करतो. याच दिवशी गुरुपौर्णिमा आहे, स्वामींचा वार आहे. या दिवशी आपण स्वामींची घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पूजा कशी साजरी करावी, गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, गुरुपद घरच्या घरी कसे घ्यावे ते आपण पाहणार आहोत. गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीमध्ये कशी साजरी करावी. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्ही हळदीचे लेपन करता, तसेच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशीही गुरुवार आहे, हळदीचे लेपन नक्की करायचे आहे. मुख्य दरवाजावर स्वास्तिक हळदी कुंकू टाकून स्वास्तिक काढायचे आहे. मग तुम्हाला देवपूजा करायची आहे, स्वामींची सेवा करायची आहे. या दिवशी स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करायची आहे. पिवळे फुले, नारळ, खडी साखर ठेवायचे आहे. नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्ही घरी जे काही बनवलं असेल किंवा तुम्ही गोड काही बनवलं असेल तर नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र हळू आवाजामध्ये तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसून बोलायचं आहे. 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. आणि तुम्हाला घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद हे घ्यायचे आहे. स्वामींची सेवा कोणतीही केली तर तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळते. तुम्हाला विश्वासात ठेवायचा आहे. जिथे विश्वास ठेवला जातो तिथे श्री स्वामी